लाईफमध्ये ना प्रत्येक स्त्रीचे 5 मेकअप्स हे कंपल्सरी करावेत असे मी रिक्वेस्ट करीन त्यांना, कारण ते बकेट लिस्टमध्ये असावेत. आता तुम्ही जे सांगितलं ना की HD मेकअप वगैरे, तर ते काय असतं? एअर ब्रश मेकअप. तुम्हाला कोणतं प्रोडक्ट सूट करते हे बघण्याआधी तुम्हाला तुमची स्किन कशी आहे, तुमचं रक्तगट कोणता आहे, त्याप्रमाणे तुमचं स्किन टाईप काय आहे हा माहिती असणं महत्त्वाचं आहे. सेन्सिटिव्ह स्किनसाठी खास फाउंडेशन असतात आणि नॉर्मल स्किनसाठी खास फाउंडेशन असतात. त्याच्यामध्ये फरक एवढाच असतो की, आणि जो तुम्ही सांगितलं की समजा ब्रायडल मेकअप जी तुमची स्पेशालिटी आहे, ओके, तर त्याच्यामध्ये आणि नॉर्मल मेकअपमध्ये काय डिफरन्स असतो? आत्ता तसं नाही आहे. आता ट्रेंड चेंज झाला आहे आणि नवीन नवीन फेशियल इंट्रोड्यूस केलेले आहेत कंपनीने, आणि ते एवढे छान आहेत की तुम्हाला त्याचा रिझल्ट पण छान. हा सगळ्यात मोठा मिस्टेकचा मुद्दा आहे. क्लायंटला आपला स्किन टोन काय आहे ना हे बऱ्याचदा माहिती नसतं. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत एक मेकअप आर्टिस्ट आहे, रिया पांचालजी. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडेल की आपल्या चॅनलवरती मेकअप आर्टिस्टचं काय काम आहे, परंतु मला तुम्हाला सांगायला एक गोष्ट आनंद होईल की आपली जी काही ऑडियन्स आहे ना त्याच्यामध्ये 50% जास्त महिला आहेत, आणि खास त्या महिलांसाठी आजचा हा एपिसोड आहे. तर आशा आहे की तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडेल, आणि तुमचे जे काही प्रतिक्रिया असतील ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके, तर टाईम वेस्ट न करता आपण आजच्या एपिसोडला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी जर तुम्ही श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर रियाजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. नमस्कार, मी रिया पांचाळ, मेकअप आर्टिस्ट, प्रवरा मेकअप स्टुडिओ अँड सलोन, डोंबिवली येथे माझी सेटअप आणि अकॅडमी पण आहे. ओके. माझा 17 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या क्षेत्रातला, आणि मी बरेच सेलिब्रिटीज, ॲक्ट्रेस, आर्टिस्ट आणि ब्रायडल्स यांना मेकअप केलेले आहेत. देशविदेशी आर्टिस्ट यांना पण केलेलं आहे. बरेच वेळी मॉडेल शूट आणि सेलिब्रिटी करताना एक वेगळे एक्सपिरियन्स पण आपल्याला मिळतात. ओके, तर सगळ्यात आधी जसं तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही सेलिब्रिटीजचा पण मेकअप केलेला आहे, तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. अच्छा, सेलिब्रिटीजमध्ये बरेच सेलिब्रिटीजना मी मेकअप केलेला आहे. तेजश्री प्रधान, प्राजक्ता माळी, पूजा सावंत, हुमा कुरेशी, बरेच जणांना सोबत मी वर्क केलेला आहे, आणि तो एक्सपिरियन्स पण खूप मजेशीर असतो. तर आम्हाला त्यातले काही किस्से सांगाल का, की म्हणजे असे काही इंटरेस्टिंग किस्से वगैरे? इंटरेस्टिंग किस्से तसे भरपूर आहेत, पण एक तेजस्वी मॅडम सोबतचा किस्सा सांगते. आम्ही मलबार गोल्डचं शूट करण्यासाठी तर गोरेगाव स्टुडिओला चाललेलो. तर तिथे असं झालं, कारमध्ये आम्हाला रस्ताच मिळत नव्हता, आम्ही गोलगोलच फिरत होतो. पण लकीली एक गृहस्थ भेटले आणि त्यांनी आम्हाला रस्ता सांगितला. तेव्हा मॅडम खूप हसलेल्या, आणि आम्ही बोललो की मला वाटलं शूट इथेच होतं आहे की काय, कारमध्येच. म्हणजे असे काही एक्सपिरियन्स आहेत, ते जरा मजेशीर पण असतात. सांगताना आता ते एकदम इझी आहे, पण तेव्हा असं वाटलेलं खूप लेट होतो आहे आणि आता खूप प्रॉब्लेम होईल वगैरे वगैरे. ओके, आणखी एखादा किस्सा? आणखी एखादा किस्सा आदिनाथ सरांसोबतचा. आम्ही बँड्राला गेलेलो शूटला, आणि तिथे पण खूप मजा आली. आणि सरांचं एक थोडंसं होतं की लेडी मेकअप आर्टिस्ट आहेत, म्हणून त्यांना पण थोडंसं असं होतं की त्यांना बार्बरिंगचं इमिजिएटली गरज होती की त्यांना मुस्ताच आणि इतर गोष्टीसाठी. तर मला म्हणाले की इथे तर मी बोलवलं नाही आहे कोणाला. मी म्हटलं टेन्शन नका घेऊ सर, मी आहे ना. मी म्हणजे सगळं करते, असं तुम्ही मनात शंका नका घेऊ, बिंदास करा. आणि खरंच त्यांनी थँक्यू सो मच, त्यांनी एक ती संधी दिली आणि ट्रस्ट ठेवून ना पूर्ण माझ्याकडनं करून घेतलं. जे म्हणजे एक नीड असते मेकअप करण्याच्या आधी, ते त्यांनी पूर्ण करून घेतलं पण. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या शूटला एक मजेशीर गोष्ट अशी होती की त्यांना वेळेत पण जायचं होतं, आणि माझ्याकडे एक 15 मिनिट्स होते हार्डली, आणि त्याच्यामध्ये हे क्विक करायचं होतं, आणि ते मी केलं. आणि खूप त्यांना आवडलं सगळं, आणि त्यांनी मला नेक्स्ट सांगितलं की तुम्ही नेक्स्ट लेवलला नक्की जॉईन करा मूवीसाठी वगैरे, तुम्ही छान करू शकता. येस, तर आता तुम्ही सांगितलं की तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात, तुम्हाला 17 वर्षांपेक्षाचा एक्सपिरियन्स आहे, आणि तुम्ही चांगल्या आर्टिस्टसोबत काम पण केलेलं आहे. आता मला थोड्याशा ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या थोड्याशा समजून घ्यायच्या आहेत, की पहिली गोष्ट म्हणजे मेकअपचे असे कुठले कुठले टाईप्स असतात? मेकअपचे टाईप म्हणजे
एक सिम्पल थिंकिंग्स आहेत लोकांचे की मेकअप काही काही जणांना आवडत देखील नाही, हे पण सांगते. आणि काही काही जणांना आवडतो. तर मला असं वाटतं एक नॅचरल मेकअप, HD मेकअप, परत एअरब्रश मेकअप असे ही मेकअप आहेत ना, हे जास्त ट्रेंडमध्ये आहेत. काही काही जणांना मेकअप आवडत नाही, ते साधं सिम्पल राहतात, पावडर लावून पण जातात. असं काही नाही आहे. फक्त मला माझं म्हणणं एकच आहे की लाईफमध्ये ना प्रत्येक स्त्रीचे 5 मेकअप्स हे कंपल्सरी करावेत असे मी रिक्वेस्ट करीन त्यांना, कारण ते बकेट लिस्टमध्ये असावेत 5 मेकअप्स. पहिला मेकअप आहे तो तिने एक 18-19 एजमध्ये तिने नक्की मेकअप ट्राय करावा, कारण माहिती नाही ती मिस वर्ल्ड आणि मिस युनिवर्स पण होऊ शकते. आणि सेकंड म्हणजे जेव्हा प्री वेडिंग शूट असतं, लग्न ठरतं तेव्हा प्री वेडिंग शूटला तो एक मेकअप. सेकंड. थर्ड मेकअप म्हणजे वेडिंग मेकअप. ऑफकोर्स प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपण खूप सुंदर दिसावं, आणि आमच्यासारखे आर्टिस्ट आहे ते त्याने सुंदर करायला रेडी ऑफकोर्स आहेच सर्व्हिससाठी. तर हा आहे थर्ड मेकअप. आणि फोर्थ मेकअप आहे तो आफ्टर वेडिंग नंतर आपल्याला जेव्हा 7 मंथ किंवा म्हणतात ना डोहाळे जेवण, तेव्हा एक ते शूट असतं, बेबी शूट म्हणतात, बेबी शॉवरचं, ते करून घ्या. ते खूप ट्रेंडिंगमध्ये. आणि लास्ट मेकअप आहे 5वा, तो आपल्याला स्वतःसाठी करायचा आहे. आपण की आपण कुठे खास फंक्शनसाठी कुठे बाहेर जातो आहे, किंवा आपण आपल्याला छान दिसायचं आहे आणि आपल्या मिस्टरांना एकदम खुश, आपण त्यांना आनंदी ठेवण्यासाठी म्हणतात ना की आपले मिस्टर आपल्यासाठी, आपले हजबंड आपल्यासाठी खूप काही करतात, आणि त्यांना पण असं वाटतं की आपली बायको फ्रेश दिसावी, छान वाटावी. तर त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही करू शकता. ओके. आता तुम्ही जे सांगितलं ना की HD मेकअप वगैरे, तर ते काय असतं? एअरब्रश मेकअप ते काय असतं? HD मेकअप म्हणजे तुमचे फीचर्स ना एनहान्स होतात त्याच्यात. बरेच जणांचं कसं फेस 100% हे नसतो ना, कधी कधी काय काय जणांचं नाक थोडंसं चपटं असतं, किंवा काय काय जणांचे गाल खूप वर असतात. मग ते फोटोमध्ये मेकअप जर आपण केला ना, नॉर्मल मेकअप, तर तो फ्लॅट दिसतो. HD मेकअपमध्ये तुमचे प्रत्येक फीचर्स इन्हान्स होतात. तुमचे डोळे रेखीव दिसतात, तुमचं नाक रेखीव दिसतं, तुमचे लिपस्टिक्स वगैरे ते सगळं छान दिसतात फीचर्स. आणि त्याच्यामध्ये ना एक आहे की HD मेकअप केला तरी तो हेवी नसावा जास्त. बऱ्याच वेळा तो हेवी पण केला जातो, मग त्याने ना ती म्हणतात ना मजा निघून जाते. डिपेंड्स ऑन फंक्शन, तुम्हाला कसं पाहिजे तसं HD मेकअप असतो. आणि सेकंड म्हणजे एअरब्रश मेकअप. एअरब्रश मेकअपमध्ये एक फरक आहे की एअरब्रश मेकअप हा लाईट असतो, तेवढा हेवी नसतो. पण एअरब्रश मेकअप सगळेच करत नाहीत, कारण तो मेकअप टिकतो. पण माझं असं पर्सनलीमध्ये एअरब्रश आयशॅडोज वगैरे एअरब्रशने करू नाही शकत. ते शेवटी आम्हाला ह्यानीच करावे लागतात, हाताने म्हणजे ब्रशनेच करावे लागतात ना. तसं नीड असेल तरच एअरब्रश करावं. बरं, आता मला सांगा की असे काही सेलिब्रिटीज आहे का की त्यांना असे स्पेसिफिक टाईपचेच मेकअप्स वगैरे आवडतात? स्पेसिफिक टाईपचे मेकअप असे खूप कमी आहेत आर्टिस्ट त्यांना आवडतात. पण मला असं मी ज्यांच्यासोबत काम केलेलं आहे, पूजा सावंत आहेत, त्यांना असं नॅचरल मेकअप आवडतो, असं जास्त हेवी नाही आवडत मेकअप. इवन आहे ना मी यांचं भाग्यश्री लिमये यांच्यासोबत जेव्हा काम केलेलं, तर तेव्हा पण मी एक जाणवलं की त्यांना लाईट मेकअप लागतो आणि त्यांना आयशॅडोज पण जास्त हेवी नाही आवडत, सॅटल आवडतात. खरं तर प्रत्येकाचं सौंदर्य हे त्याचा दागिनाच आहे. मेकअप हे फक्त एक माध्यम आहे की तुम्हाला सुंदर बनवतं. पण मला असं वाटतं की प्रत्येकाने तो एक्सपिरियन्स नक्की एकदा तरी घ्यावा. ओके. आणि जो तुम्ही सांगितलं की समजा ब्रायडल मेकअप जी तुमची स्पेशालिटी आहे, ओके, तर त्याच्यामध्ये आणि नॉर्मल मेकअपमध्ये काय डिफरन्स असतो? नॉर्मल मेकअप हा तुम्ही रुटीन लाईफमध्ये करता. तुम्हाला कुठे बाहेर जायचं आहे किंवा ऑफिसला जाताना डेली मेकअप असतो. त्याच्यासाठी रुटीन मेकअपसाठी ना तुम्हाला स्किन पण क्लीन ठेवणं गरजेचं आहे. असं नाही की आम्ही नेहमी मेकअप करतो आहे म्हणून तुम्ही कसं तरी स्किनला तुम्हाला साजेसं असं स्किन टोनला त्या टाईपचंच तुम्हाला फाउंडेशन घ्यायचं आहे. बरेच जणांची ड्राय असते, बरेच जणांची स्किन म्हणतात ना सेन्सिटिव्ह असते. तुम्हाला कोणतं प्रॉडक्ट सूट करतं आहे हे बघण्याआधी तुम्हाला तुमची स्किन कशी आहे हे तुम्ही स्वतः ठरवून बघू शकता की तुमची स्किन
एकतर ऑइली आहे, ड्राय आहे किंवा कॉम्बिनेशन स्किन आहे. आणि हे कसं चेक करायचं समजा की एखाद्याची स्किन ड्राय आहे का ऑइली आहे? हे तुम्ही स्वतः पण चेक करू शकता. एक साधं मेथड आहे की आपण जेव्हा फेस वॉश करतो, फेस वॉश केल्यानंतर एक साधारण अर्धा तासानंतर तुमची स्किनचं चित्र काय आहे तुम्ही आरशात बघू शकता. काहीही लावू नका, मॉइश्चर पण लावू नका किंवा इतर काहीही प्रॉडक्ट नका लावू. अर्ध्या तासानंतर तुम्हाला दिसेल की तुमची स्किनवर एक ठराविक ठिकाणी ऑइल आहे किंवा एक ठराविक ठिकाणी ड्राय आहे. त्याच्यावरनं तुम्हाला समजलं जातं की ती कॉम्बिनेशन स्किन आहे. टिश्यू लावू शकतो. हो, आणि एक आहे की दुसरं मेथड ते आहेच की टिश्यूने पण तुम्ही चेक करू शकता. पण दरवेळी टिश्यू मला नाही वाटत तेवढा 100% तुम्हाला शुअर रिझल्ट देतं, असं माझा एक्सपिरियन्स आहे की टिश्यू दरवेळी नाही तुम्हाला रिझल्ट देऊ शकत. एखाद्याचं ड्राय स्किन असेल आणि त्याच्या मे बी गालाला ड्राय असू शकतं आणि त्याच्या इतर स्किन आहे बाजूला जर ऑइल असेल, कधी कधी चुकून तुमचा हातच ऑइली असेल तर तुमचा टिश्यूवर तो येऊ शकतो ना, मला असं वाटतं. त्याच्यामुळे ओके. पण जर समजा आता एखादी मुलगी आहे की जिची स्किन ड्राय आहे तर तिने मेकअप करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? जर एखाद्या मुलीची स्किन खरंच ड्राय आहे किंवा हायड्रा म्हणतात ते जास्त ओव्हर ड्राय आहे तर त्याच्या 2 टाईपचे तुम्ही क्रीम यूज करू शकता. एक तर क्रीम म्हणजे हल्ली जेल बेस जास्त वापरतात लोक, म्हणजे त्याचं फॉर्मॅटच जेलमध्ये असतो. आणि सेकंड आहे तो क्रीममध्ये असतो. नॉर्मल क्रीम वगैरे हल्ली मार्केटमध्ये तर तुम्हाला माहिती आहे थंडीमध्ये मिळतात, जसं पॉन्ड्स आहे, निव्हिया आहे, इतर तुम्ही वापरता. तसे जेलच्या पण काही क्रीम आहेत. मला वाटतं पॉन्ड्सने पण जेल काढलेलं आहे, तर ते पण तुम्ही यूज करू शकता. हे हायड्रासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला जेव्हा क्रीम तुम्ही कुठलंही लावता तेव्हा ते ॲप्लिकेशन एक प्रमाणात लावणं पण गरजेचं आहे. तुमची स्किन ड्राय आहे म्हणून तुम्ही जास्त लावणार असं नाही. एक मात्रा असते तेवढीच तुम्ही घेऊन जर प्रॉपर लावलं 4-5 डॉट, तुम्हाला किती डॉट परफेक्ट वाटत आहेत हे तुम्ही चेक करून तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही लावू शकता. ओके. आणि ज्यांची समजा ऑइली स्किन आहे मग त्यांच्यासाठी काय करावं? ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी तर खरंच काळजी घ्यावी. कारण ऑइली स्किनचं एक महत्त्वाचा मुद्दा असतो की त्यांना नॉर्मल जर ते बाहेर जातात तर त्यांनी फेस वॉश करणं खूप गरजेचं असतं. कारण धुलीकण आणि इतर गोष्टी चेहऱ्यावर चिकटून त्यांना ना जास्त म्हणजे पुळ्या किंवा चेहऱ्यावर इतर काही सेन्सिटिव्ह स्किन होऊ शकते त्यांची नेक्स्ट लेवलला. ओके. तर त्यांनी त्याची काळजी घ्यावी. आणि फेस वॉश त्या ऑइली ह्याचा खास मिळतो ते त्यांनी यूज करावा. परत क्रीम पण ज्या खास ऑइली स्किनसाठी अवेलेबल आहेत अशा क्रीम तर त्यांनी घेतल्या तर ते त्यांना जास्त त्याचा रिझल्ट छान दिसेल. ओके. आणि मला वाटतं हे सगळं आपण ऑइली स्किन किंवा कॉम्बिनेशन स्किन किंवा नॉर्मल स्किन हे आपण चेक याच्यासाठीच करतो की आपल्याला मेकअप टिकला पाहिजे. आपला मेन मुद्दा आपला तोच आहे ना, की जर आपला मेकअप टिकला पाहिजे तर आपल्याला ह्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे की तुमची स्किनचा टाईप काय आहे. जोपर्यंत तुम्हाला स्किन टाईप नाही समजत ना, तुम्ही त्याचा परफेक्ट रिझल्ट मेकअपचा तुम्हाला नाही मिळू शकत. ओके. आणि समजा काही मुली असतील की त्यांच्या चेहऱ्यावरती ॲक्ने आहे, पिंपल्स वगैरे जास्त आहेत, तर मग त्यांनी कुठली गोष्टीची काळजी घेतली पाहिजे मेकअप करताना? मला असं वाटतं ज्यांना ॲक्ने वगैरे आहे ना तर त्यांनी काही होम रेमेडीज असतात. होम रेमेडीज जर यूज केल्या ना तर त्यांना ते जास्त मला वाटतं फायदेशीर होऊ शकतं. आणि ज्यांना ॲक्ने आहे स्पेशली तर त्यांनी शक्यतो एकतर फूडवर कंट्रोल केलं पाहिजे. मी तर स्पष्टच सांगते, कारण बऱ्याच वेळा काय होतं तुम्ही ऑइली फूड खाता जे चेहऱ्यावर येतं म्हणजे नकळतपणे ते दिसतं. आणि दुसरी गोष्ट ही आहे ज्यांना ॲक्नेचा मेनली प्रॉब्लेम जास्त प्रमाणात आहे तर त्यांनी एक तुरटी पावडर आणि ऑइल मिक्स करून तुम्ही वीकमधनं 2 वेळा जर ॲप्लिकेशन केलं तर तुम्हाला खूप त्याचा रिझल्ट पण छान दिसेल आणि त्याचा तुम्हाला उपयोग पण होईल. आता जर समजा काहींची आणखी सेन्सिटिव्ह स्किन पण असते, मग त्या टाईमाला काय करायचं? समजा कुठलाही प्रोडक्ट चूज करताना कसं करायचं? प्रोडक्ट सिलेक्ट करताना पहिलं तुमचं स्किन टाईप, जसं आपण आधीच बोललो की स्किन टाईप तुमचं कुठलं आहे हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. जसं ना तुमचं रक्तगट कोणता आहे त्याप्रमाणे तुमचं स्किन टाईप काय आहे हा माहिती असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यावर तुमचं अवलंबून असतं फाउंडेशन. सेन्सिटिव्ह स्किनसाठी खास फाउंडेशन असतात
आणि नॉर्मल स्किनसाठी खास फाउंडेशन असतात. त्याच्यामध्ये फरक एवढाच असतो की सेन्सिटिव्ह स्किन याचा जो लेअर असतो फाउंडेशनचा, ते मेकअप आर्टिस्ट करतात, तो थोडासा लाईट करतात. ओके. कारण त्यांना हेवी केलं तर मे बी माहिती नाही, ॲलर्जी होऊ शकते, त्यांना ॲलर्जी वगैरे होऊ शकते. बहुतेक आर्टिस्ट हे मला वाटतं डर्माटॉलॉजिस्ट टेस्टेड प्रॉडक्टच वापरतात. त्याच्याबद्दल नो डाऊट की कुठल्याही आर्टिस्ट आपल्या क्लायंटला काहीतरी प्रॉडक्ट वापरणार, पण मला तरीही वाटतं की कधी कधी बाय मिस्टेकली काही होऊ शकतो. बरोबर. तर ते चेक करणं क्लायंटचं पण काम आहे की प्रॉडक्ट कुठले वापरतात, किंवा मॅम तुम्ही प्रोडक्ट जे वापरणार नाव सांगाल का, हे सांगितलं तर मला वाटतं क्लायंटला पण ते ट्रस्टफुल वाटेल आणि आर्टिस्टना पण काहीच टेन्शन नाही येणार. ओके. आता ज्यावेळेस समजा एखाद्याचं लग्न ठरतं, मुलगा असेल मुलगी असेल, तर त्यावेळेस ते फेशियल्स करायला ट्राय करतात. बरोबर. आणि त्याचे वेगवेगळे टाईप्स असतात. तर मग त्याचा काय डिफरन्स असतो? फेशियल करताना मी नेहमी प्रत्येक माझी ब्राईड असते त्यांना मी नेहमी, ब्राईड किंवा ग्रूम मी दोन्ही करते, तर त्यांना मी आधी सांगते की आपल्या सलॉनमध्ये, म्हणजे माझ्या सलॉनमध्ये तर फेशियल सर्व्हिस आहेत, तर त्या जर तुम्ही केलात तर तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. म्हणजे लग्नाच्या आधी तुमची स्किन आहे ना एका लेवलला येते आणि त्या स्किनला जेव्हा मेकअप ॲप्लिकेशन होतो तर तो छान बसतो पण. आणि फक्त मेकअप हा तर एका दिवसाचाच आहे, तुम्हाला नंतर पण स्किनसाठी रुटीन, तुमचा चेहरा पण फ्रेश राहतो. आणि वेडिंगमध्ये कसं खूप दमायला होतं किंवा इतर काही गोष्टी असतात, तर त्याच्यामुळे चेहऱ्यावर ट्रेस दिसता कामा नये, तर त्याच्यासाठी फेशियल्स खास आपल्याकडे आहेत. तर ते अशा प्रकारे आहेत की डर्माटॉलॉजिस्ट टेस्टेड आहेत. त्या फेशियलने ना तुमचा चेहऱ्यावर फेस मसाज पण एक प्रकारे होतो आणि चेहऱ्यावर काही तुमच्या ॲक्ने किंवा इतर काही पुळ्या किंवा म्हणतात ना की डार्क स्पॉट्स किंवा ड्रायनेस असतो मेनली, तो तुमचा दूर होतो आणि तुम्हाला रिलॅक्स फील पण होतं आणि तुमचं ते रिझल्ट आहे ना 2-3 सेटिंग्समध्ये तुम्हाला दिसतो. आणि त्याचे टाईप्स कुठले कुठले असतात? फेशियलमध्ये ना एकतर कंपनीज असतात, जसं मी तुम्हाला सांगितलं ना ड्राय स्किनसाठी एक वेगळी कंपनी असते, म्हणजे त्याच्यात स्पेशालिटी असते. आता जसं मेकअप आर्टिस्टचं असतं की मी ब्रायडलमध्ये स्पेशल आहे, मॉडेल शूटमध्ये स्पेशल आहे, तर तसं ते फेशियल्समध्ये पण खास कंपनीज आहेत त्या फक्त ड्राय स्किनवर जास्त लक्ष देतात. म्हणजे ड्राय स्किनला ते छान त्याचा रिझल्ट मिळू शकतो मेनली. आणि दुसरं आहे ते नॉर्मल जे फेशियल पण मग त्यामध्ये काही असे टाईप्स पण असतात का, गोल्ड फेशियल किंवा हायड्रा फेशियल अशा टाईप्समध्ये पण असतात का? गोल्ड फेशियल, हायड्रा फेशियल हे काळाप्रमाणे चेंजेस झालेलं आहे. मला वाटतं पूर्वी एक 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी गोल्ड फेशियल खूप इम्पॉर्टंट होतं आणि त्या फेशियलने प्रत्येकीला वाटायचं नवरीचा मेकअप आहे आणि नवरी सलूनला आली तर तिला गोल्ड फेशियल करा. आत्ता तसं नाही आहे, आता ट्रेंड चेंज झाला आहे आणि नवीन फेशियल इंट्रोड्यूस केलेले आहेत कंपनीने आणि ते एवढे छान आहेत की तुम्हाला त्याचा रिझल्ट पण छान. हायड्रा फेशियल आहे आणि परत इतर ग्लोई फेशियल आहे, जे काळाप्रमाणे त्यांचे इन्ग्रेडियंट पण चेंज झालेले आहेत आणि त्याचा बेस्ट रिझल्ट मिळतो. तुमचं स्किन टाईप पहिल्यांदा चेक केलं जातं सलॉनमध्ये येऊन आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठलं फेशियल सूट करतं आहे त्याच्यासाठी एक टेस्टेड क्लीनअप पण आपण करतो. ते टेस्टिंग केल्यानंतर तुमच्या क्लायंटच्या पण लक्षात येतं आणि आर्टिस्ट म्हणजे जे कोण करणार आहे टेक्निशियन त्यांच्या पण लक्षात येतं की ह्यांना काय सूट करतं आहे. मला वाटतं लग्नाच्या आधी तुम्ही 2-3 दिवस येऊन फेशियल केलं तर काहीच अर्थ नाही आहे. तुम्हाला त्याचा रिझल्ट बेस्ट हवा असेल ना तर आधी 3 मंथ्स आधी तुम्ही यायचं आणि ते सेटिंग्स तुम्ही करा, तुम्हाला नक्कीच त्याचा फरक पडेल. कारण लग्न हे एकदाच होतं त्याच्यामुळे तेवढा प्रत्येकाकडे एवढा वेळ पण नसतो की आपण या सगळ्या गोष्टी हे कराव्यात, म्हणजे मॅनेज करता नाही आहेत. तर मला असं वाटतं आम्ही जो चार्ट देतो ना क्लायंटला, त्या चार्टप्रमाणे तुम्ही येऊन तुमच्या कधीही वेळेनुसार तुम्ही या आणि फेशियल करा किंवा इतर सर्व्हिसेस, तुम्हाला त्याचा रिझल्ट बेस्टच मिळेल. ओके. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही ग्रूमचं पण करतात, बरोबर, मेकअप वगैरे असेल तर त्याच्यामध्ये आणि एका ब्राईडच्या मेकअपमध्ये काय डिफरन्स असतो बेसिकली? ब्राईडचा मेकअप हा थोडासा आम्ही म्हणजे नवरी मुलीचा नवरीचा जेव्हा मेकअप केला जातो ना तेव्हा तिच्या मेकअपमध्ये आम्ही थोडा जास्त लक्ष देतो म्हणजे आम्ही जास्त ते करतो तिला व्यवस्थित कसा सूट करेल मेकअप
तिच्या चेहऱ्याची पट्टी कशी आहे त्या पद्धतीने आम्ही मेकअप करतो. ब्रायडल मेकअपमध्ये हा फरक आहे की आपल्याला इन्हान्स करायचे तिचे फीचर्स, तिच्या चेहऱ्याची जी नाजूकता आहे ती दिसली पाहिजे. असं नाही की मेकअप केल्याने चेहऱ्यावरची नाजूकता निघून गेली तर ती आम्हाला सांभाळून सगळं करायचं असतं आणि तो मेकअप ना टिकला पाहिजे. मी सकाळी मला वाटतं 3 वाजता मी निघते किंवा कधी 2 वाजता पण निघावं लागतं, डिपेंड्स अपॉन सिटी कुठे मेकअप आहे. आणि आम्ही निघतो आणि तेव्हा आल्यानंतर तिचा मेकअप स्टार्ट करतो. तो मेकअप अगदी 11 पर्यंत टिकतो आमचा. तुम्ही कुठल्याही क्लायंटला DM करून विचारू शकता. ओके. कारण त्याचं कारण हे आहे की आमचे प्रॉडक्ट पण चांगले आहेत आणि करण्याची पद्धत याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. आणि दुसरी गोष्ट, नवरीच्या मेकअपमध्ये खासियत एक असते की तो मेकअप आम्हाला टिकून ठेवायचा असतो. त्याच्यामुळे चेंजेस असतात. पहिले पुण्यवचन किंवा इतर काही गोष्टी, माळेचं रिसेप्शन, दरवेळी मेकअप आम्हाला चेंजेस करायला वेळ जातो. पण त्या वेळेमध्ये आम्हाला बेस आणि इतर गोष्टीकडे लक्ष दिलं आम्ही की तो प्रॉपर ते सगळं फटाफट होऊन सगळं वेळेत होऊन जातं. आणि जेव्हा ग्रूम म्हणजे नवऱ्या मुलाचा मेकअप असतो, मला असं वाटतं ना, मुलींप्रमाणे मुलं तर छानच असतात, फक्त त्यांना ना एक लाईट टचअप पाहिजे असतो. त्यांना हेवी मेकअप नाही करत, कारण ना त्यांना हेवी मेकअप जर केला तर मला वाटतं ना तो एकदम वेगळा वाटतो. नॅचरल मेकअपच करावा नेहमी मुलांना करताना असं वाटतं. मॉडेल शूट जेव्हा आम्ही करतो ना तेव्हा थोडा हेवी मेकअप आम्ही करतो मुलांना, पण वेडिंगचा मेकअपमध्ये मी हेवी मेकअप नाही करत कधीच मुलांना. त्यांना नॅचरल त्यांचं पॅम्परिंग असतं ते दिसावं इतपत मेकअप आम्ही करतो. कारण त्यांची मुछताच असते, सगळं आम्हाला ते फिनिशिंग करायचं असतं. हेअर असतात तर ते हेअरला पण आम्ही जेल वगैरे लावून प्रॉपर करतो. मुलींना आम्ही हेअरला जेल नाही लावू शकत कारण ते चपटे होतील मग. बरोबर. म्हणजे त्या काही गोष्टी असतात, म्हणजे काही हेअरस्टाईल्स आहेत त्यांना अपवाद की त्याला जेल लावावं लागतं, पण शक्यतो मुलांना असं सॅटल आणि लाईट मेकअप मला असं वाटतं केलेला जास्त छान दिसतो. रियाजी, बोलताना ना मध्ये तुम्ही सांगितलं की मेकअप टिकला पाहिजे, तर हा मेकअप टिकण्यासाठी काय केलं पाहिजे? मेकअप टिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमची स्किन पहिल्यांदा क्लीन करणं खूप महत्त्वाचं असतं. क्लीन करणं म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की एक कुठेतरी बाहेर निघायचं आहे तेव्हा सगळे प्रॉडक्ट काढले जातात आणि मेकअप केला जातो. तर असं नाही म्हणत आहे, ते बरोबरच आहे, मेकअप केलाच पाहिजे, पण त्याच्या आधी तुम्ही स्किनची काय काळजी घेता. तुम्ही स्किन व्यवस्थित आणि फेस वॉश करून घ्या, रीतसर क्लिन्झिंग मिल्कने आधी व्यवस्थित रिमूव्ह करून क्लीन करून घ्या. त्याच्यानंतर मग तुम्ही मॉइश्चरायझर लावून प्रायमर लावून, ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या स्किप केल्या जातात बरेचदा, डायरेक्ट ॲप्लिकेशन केलं जातं. ओके. तर तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशन केलं तर अर्थातच तुमचा मेकअप टिकणार नाही आहे. कारण मेकअप घाम आला की लगेच तो हळूहळू मेल्ट होतो. बऱ्याच वेळा उन्हात गेल्यानंतर तुम्हाला हे पण जाणवतं की तो मेकअप फुटतो आहे. बरेच जण म्हणतात तुमचा मेकअप फुटला आहे. तर मला असं वाटतं चांगल्या प्रतीचे SPF पण आलेले आहेत, ते पण तुम्ही मॉइश्चरायझरमध्ये मिक्स करून ते लावलं तर खूपच त्याचा परिणाम तुम्हाला म्हणजे रिझल्ट छान मिळेल. ओके. हां, आणि तो मेकअप टिकेल पण. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा क्लीन फेस केला, त्याच्यानंतर SPF आणि मॉइश्चरायझर मिक्स करून लावायचं, त्याच्यानंतर तुम्ही प्रायमर लावून नंतर मग ॲप्लिकेशन सुरू करायची मेकअपची. ओके. आता आमच्या ऑडियन्ससाठी काही अशा खास टिप्स तुम्ही द्याल का, किंवा मेकअप करताना या मिस्टेक्स केल्या नाही पाहिजे असं काही सांगाल? मेकअप करताना मिस्टेक्स केल्या नाही पाहिजे ही तर आता मी तुम्हाला सांगितलीच की तुम्ही हे यूज केलं पाहिजे प्रायमर वगैरे, त्यांनी एक फ्लॉलेस तुमचा लुक पण येतो. आणि मिस्टेक तुमची स्किन टोन हा सगळ्यात मोठा मिस्टेकचा मुद्दा आहे. क्लायंटला आपला स्किन टोन काय आहे ना हे बरेचदा माहिती नसतं. ते डायरेक्ट प्रॉडक्ट सेल करतात, त्यांच्याकडे जाऊन ते डायरेक्ट हातावर त्यांना दाखवतात की हा शेड तुमचा आहे, तुम्ही बघा, चेक करा. पण मला हा मुद्दा अजूनपर्यंत पटलेला नाही आहे की हाताचा शेड आणि चेहऱ्याचा शेड तर वेगळा आहे, सेम तर कधीच नसतो. मला हा मुद्दा खरंच म्हणजे कधी कधी कमाल वाटते की अरे सगळेजण डायरेक्ट हातावर टेस्ट करतात आणि हा शेड तुमचा आहे सांगतात. तर मला एक असं वाटतं की तुम्ही तोच एकदा डॉट, तिथे तर आरसा असतो, फक्त डॉट तुम्ही इथे गालावर तर चेक करा,
तरच तुम्हाला समजणार आहे की तुमचा तो टोन आहे की नाही. ते एक मिस्टेक केले जातात म्हणजे ही मिस्टेक बरेचदा घडते क्लायंटकडनं. तर मला असं वाटतं हे नॉर्मल गोष्ट आहे, हे तुम्ही हाताऐवजी गालावर चेक करा. आणि सेकंड म्हणजे मेकअप केला की झालं असं बरेचदा क्लायंटला वाटतं, चला मेकअप झाला आहे, मी पावडर लावली आहे, फिनिश झालं आहे. पण तसं नाही आहे. तुम्हाला मिस्ट हे वापरलंच पाहिजे. तो मेकअप टिकावा म्हणून तुम्हाला मेकअप फिक्सर, तुम्ही मेकअप फिक्सर हे वापरलंच पाहिजे. त्याने तुमचा मेकअप छान टिकतो आणि त्याचा ग्लो पण छान वाटतो असं मला वाटतं. आणि ज्या समजा वर्किंग वुमन आहेत की ज्यांना डेली ऑफिसला जावं लागतं, त्यांच्यासाठी काय काही टिप्स वगैरे तुम्ही द्याल? त्यांच्यासाठी तर मी म्हणेन, जसे मी पहिल्यांदा बोलले तुम्हाला, मॉइश्चरायझर SPF हे मिक्स करून तुम्ही लावा. आणि प्रायमर नाही लावलं तरी चालेल. मे बी त्यांना रेग्युलर नाही आवडत असेल तर त्यांनी साधं फाउंडेशन जे लाईट टोनमध्ये आहेत, काही काही हेवी टोनमध्ये असतात, म्हणजे ते जास्त स्प्रेड होतात, काही काही एकदम नॉर्मल स्प्रेड होतात. तर अशा टाईपचे जे फाउंडेशन आहेत लाईट वेट, ते तुम्ही लावू शकता आणि त्याच्यावर सिम्पल पावडर लावून तुम्ही फिनिश करू शकता. फक्त एक आहे की तुमची स्किन कशी आहे त्यानुसार तुम्ही फाउंडेशन चेक करणं पण महत्त्वाचं आहे. असं नको व्हायला की तुम्ही फाउंडेशन हेवी घेतलं आहे आणि तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे, मग त्या क्षणी ते प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला, असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे तुम्ही जे फाउंडेशन यूज करणार, तुम्ही जे कन्सिलर, बरेच वेळा कन्सिलर पण लावतात, कारण ब्लॅक म्हणजे डोळ्याखाली बऱ्याच जणांच्या थोडंसं काळी वर्तुळं किंवा इतर काही स्पॉट असतात, ते डार्क सर्कल ते लपवण्यासाठी तुम्हाला बरेचसे कन्सिलर्स पण आहेत. ते जरी नुसते लावले आणि पावडर लावली तरी काम होतं बऱ्याच वेळा. फाउंडेशन घ्यायला पाहिजेच असं काही नाही आहे. ते प्रत्येकाच्या चॉईसनुसार आहे. आता ना मला जर पर्सनली म्हणाल की एक आर्टिस्ट म्हणून तुला काय रिया आवडेल फटाफट करायला मेकअपमध्ये, तर मी अर्थातच मला लिक्विड फाउंडेशन खूप आवडतात, कारण ते स्मूथ बसतात पण आणि छान वाटतं. आणि जरी आपण कुठे गेलो आणि जरी काही असं वाटलं निघालं तरी आपण परत ते लिक्विडने सेट करू शकतो असं. तर मला माझे ते फेवरेट आहेत. आता प्रत्येकाच्यावर अवलंबून आहेत की रुटीन लाईफमध्ये तुम्हाला काय आवडतं. आता इतके वर्ष आले समजा तुम्ही काम करता या इंडस्ट्रीमध्ये, ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत असताना तुम्हाला काय अडचणी येतात बरं? अडचणी असं नाहीच आहे, हे फील्ड माझं आवडतं आहे म्हणून मी ह्यामध्ये इतके वर्ष आहे. पण अडचणी म्हणण्यापेक्षा बरेचसे आर्टिस्ट आपले ना पर्सनल लाईफचं खूप शो करतात आणि सांगतात की असं असल्यामुळे मी तरीही काम करते. तर मला असं वाटतं तुम्ही जर प्रोफेशनल आहात, तुम्ही ह्या क्षेत्रात आहात, तर तुम्ही रिझन नका देऊ, तुम्ही बिंदास काम करा. क्लायंट तुम्हाला पे करताय ना, तर ते रिझन देऊन तुम्ही उशिरा जाऊ नका. किंवा क्लायंटने पण इवन जो टाईम घेतला आहे आर्टिस्टचा तो पण तुम्ही वेळेवर जर एकमेकांना कॉर्डिनेट केलं तर रिझल्ट बेस्टच मिळणार आहे दोघांनाही. तर कधीकधी हा पण मुद्दा येतो की टायमिंग मॅच नाही होत, तर ते मला वाटतं. बरोबर, कारण तुम्ही गप्पांमध्ये सांगितलं पण होतं की तुम्हाला रात्री 2-2, 3-3 वाजता घरून निघावं लागतं. मग ही एक गोष्ट मला थोडीशी चॅलेंजिंग वाटते. हो 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 आम्ही म्हणजे मला असं वाटतं की डिपेंड्स ऑन सिटी, कुठल्या ठिकाणी आपण जातो आहे. कधी पुण्याला असतं, नाशिकला असतं, पण तुम्ही कुठल्याही क्लायंटला DM करून विचारू शकता की आम्ही वेळेच्या आधीच पोचतो. कारण ना ती कोणाचं काम आहे, एक जबाबदारी असते आपली, त्याच्यामुळे ते वेळेवर जाणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि कोणाच्या छान दिवसासाठी आम्ही छान करतो, तर आम्ही वेळेवर जाणं महत्त्वाचंच आहे आणि त्या ट्रस्टवर तर क्लायंट आम्हाला बुक करतो. बरोबर. आता ॲज अ करिअर म्हणून मेकअप आर्टिस्ट कसं वाटतं तुम्हाला? मला तर वाटतं की प्रत्येकाने एक आर्टिस्टिक पार्ट प्रत्येकामध्ये असतोच आणि मेकअप आर्टिस्ट होणं हे म्हणजे कलरचं जग आहे असं मला वाटतं. माझी चित्रकला छान होती, त्याच्यामुळे मी या क्षेत्रात खरं तर आले. आणि मी म्हणतात ना की एक लक पण होतं, माझं काम पण लोकांना आवडलं. पण हा सगळा रंगांचा खेळ आहे, त्याच्यामुळे रंगसंगती तुमचे प्रॉपर असतील तर तुम्ही हे क्षेत्र बिंदास चॉईस करू शकता, नसतील तरी चॉईस करू शकता. फक्त तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. पण मग एक ट्रेंड मागे सोशल मीडियावरती मी पाहिला होता की
मेकअप आर्टिस्ट खूपच होत आहेत, म्हणजे जेवढे माणसाने त्याच्यापेक्षा जास्त मेकअप आर्टिस्ट तयार होत आहेत. बरोबर. याच्यावरती तुमचं काय मत आहे? मेकअप आर्टिस्ट जास्त तयार होतात म्हणण्यापेक्षा ना, मला असं वाटतं उत्तम प्रतीचं मेकअप आर्टिस्ट तयार होणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते मिळणं पण क्लायंटला महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रॅक्टिस सॉलिड करायला पाहिजे. म्हणजे म्हणतात ना, तुम्हाला त्या एमपर्यंत पोचायचं आहे ना, तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला मेकअप आर्टिस्ट व्हायचं असेल, जरी मार्केटमध्ये भरपूर मेकअप आर्टिस्ट असतील तरी पण तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसवरती फोकस करा, परफेक्शनवरती फोकस करा. येस, कारण तुमचं जर प्रॅक्टिस, परफेक्शन आणि तुमचं एक म्हणतात आवड पण म्हणता येईल. हां, पॉवर आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमचं क्लायंटचं एक म्हणतात ना, एक हा मुद्दा बऱ्याच वेळा म्हणजे दुर्लक्षित होतो, पण तो असा आहे की फायनान्शियली पोझिशन. आता असं नसतं, बरेचसे क्लायंटना नाही अफोर्ड करू शकत चार्जेस, किंवा काही काही क्लायंट देऊ शकतात. तर मला असं वाटतं प्रत्येक क्लायंटला आपण हँडल करताना त्यांना काय पाहिजे आणि आपण किती जास्त त्यांना सर्व्हिस देऊ शकतो, कशा चांगल्या प्रकारे, हे नक्कीच डिस्कस करणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे, कारण तुम्ही जर क्लायंटला सर्व्हिस जर चांगलं दिली तर ऑब्व्हियसली तो तुम्हाला 4 लोकांना रिकमेंड करेलच, त्यात काही इश्यू नाही. तरी पण समजा एखाद्याला सिलेक्ट करायचं आहे एखादा आर्टिस्ट, तर त्याने कुठल्या गोष्टी अशा चेक केल्या पाहिजे त्या मेकअप आर्टिस्टमध्ये? मला असं वाटतं प्रत्येक मुलीचा तो एक स्पेशल डे असतो आणि त्या लग्नाच्या लगीनघाईमध्ये तिचा परफेक्ट मेकअप आर्टिस्ट चॉईस करणं हा मोठा महत्त्वाचा प्रश्न तर पडतोच. पण मला असं वाटतं तेवढा पण तो कठीण नाही आहे. बरेच वेळा ना मुली रील्स वगैरे बघतात, चेक करतात, मला बरेच DM येतात. तर तेव्हा काही काही मुली तर एवढ्या त्या बघून म्हणजे त्यांना खूप आनंद वाटतो की खूप छान मेकअप करता तुम्ही ताई, आणि मला माझ्या लग्नाचा मेकअप तुमच्याकडनंच करून घ्यायचा आहे. मी त्यांना सरळ सांगते की बघा, तुम्ही कॉल केला आहे, मला खूप आनंद वाटला आहे, पण तुम्ही रीतसर ट्रायल घ्या. कारण ट्रायलमध्ये अशा गोष्टी तुम्हाला क्लिअर होतात ना की तुम्हाला कोणता मेकअप पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, मुलीला हेवी मेकअप लागतो आणि मी लाईट करते, असं पण होऊ शकतं ना. त्याच्यामुळे ट्रायल घेतली ना तर सगळ्यात बेस्ट आहे. हे क्लायंटला पण बेस्ट आहे आणि आर्टिस्टला पण बेस्ट आहे. कारण आर्टिस्टने कितीही प्रोफेशनल असेल, तिचा एक्सपिरियन्स किती वर्षाचा असू दे, पण तिचा चेहरा तर पहिल्यांदाच बघणार आहे ना ती, आणि तिला पहिल्यांदाच मेकअप करणार आहे ना ब्राईडला. मे बी आधी पण केलेला असेल, पण मुद्दा बहुतेकदा मला वाटतं जे कनेक्टिव्हिटी होते क्लायंटची ती अचानकच होते ना, आणि मग लग्नाच्या दिवशी अननोन सरप्राईज कोणालाच आवडणार नाही. तुमचं असं म्हणणं आहे की समजा काहीतरी विचित्र घडण्यापेक्षा एकदा ट्रायल घ्या. हो, ट्रायल खूप महत्त्वाचं आहे. का नाही, कारण मला असं वाटतं प्रत्येक आर्टिस्टचं हे कर्तव्य आहे की आपल्या क्लायंटला काय पाहिजे, कुठला स्किन टोन सूट करतो. अननोन सरप्राईज कोणालाच आवडणार नाही. ओके, आणखी कुठली एखादी गोष्ट की जी चेक केली पाहिजे समजा आर्टिस्ट सिलेक्ट करताना? आर्टिस्ट सिलेक्ट करताना सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं बजेट जे खूप महत्त्वाचं असतं की तुम्ही किती लुक आणि कसं काय तुम्ही करणार आहात, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लुडिंग आहेत, तुम्हाला आर्टिस्ट काय काय सर्व्हिस देणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा पण येतो की किती टाईममध्ये तो रेडी करणार आहे आपल्याला, हे पण त्याला विचारून घेणं गरजेचं म्हणजे थोडंसं मागचा ट्रॅक रेकॉर्ड पण चेक करणं महत्त्वाचं आहे. हो, मी तर म्हणते ना त्यांचे रिव्ह्यूज बघणं खूप महत्त्वाचं आहे आर्टिस्ट बुक करताना. बरेचदा ना काय होतं, रील्स आणि फोटो बघून आहे ना लोकांना वाटतं की छानच आहे, पण असं नसतं. फिल्टर लावून पण बरेचसे मेकअप आर्टिस्ट पोस्ट करतात. तर मला असं वाटतं ना की तुम्ही सरळ रिव्ह्यू बघावे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की सोशल मीडियावरती विश्वास न ठेवता पर्सनली त्यांना भेटावं, ट्रायल घ्यावे, आणि एक कनेक्शन तयार झाल्यानंतरच. सोशल मीडिया बघा, आज आपण सोशल मीडियामुळेच फेमस आहोत, ते विसरून नाही चालणार. पण माझं म्हणणं काय आहे, एक प्रिकॉशन की तुम्हाला काय आवडतंय, तुम्हाला कसा मेकअप पाहिजे, हे कॉर्डिनेट तुमचं आणि आर्टिस्टचं होणं गरजेचं आहे ना. अदरवाईज तुम्हाला रिझल्ट कसा मिळणार, तुम्ही कसं दिसणार आहे, तुमचा लुक कसा आहे, हे सगळं लग्नाच्या दिवशी प्रॉब्लेम्स नाही क्रिएट व्हायला पाहिजे, ऐनवेळी गडबड नको व्हायला, म्हणून थोडंसं आधीच त्यांना भेटून पर्सनली ट्रायल वगैरे घेऊन पहा. ओके, तर चालेल. थँक्यू सो मच रियाजी की तुम्ही पुन्हा एकदा इथं आलात, कारण याआधी पण एकदा आपण पॉडकास्ट शूट करायचा ट्राय केला होता 2-3 महिन्याआधी, पण त्याला टेक्निकल एररमुळे तो कॅन्सल झाला होता, आणि या पॉडकास्टसाठी परत एकदा तुम्ही आलात. थँक्यू सो मच. अरे थँक्यू. मी पण म्हणते की
योगेश, तुझे पॉडकास्ट मी बघत असते आणि खूप मस्त असतात आणि मेनली हा पॉडकास्ट नक्कीच सगळ्यांना उपयोगाचा ठरेल. आणि ह्यामधनं एक आहे की बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. कारण ना एक मेकअप आर्टिस्ट म्हटलं की सगळेजण म्हणतात त्यात काय पॉडकास्ट करायचा किंवा त्यात काही, पण जेव्हा आपली दोघांची जेव्हा विचारणा झाली एकमेकांना तेव्हा मला पण खूप बरं वाटलं की काहीतरी आपण आज वेगळं करणार आहोत आणि समथिंग. हा माझा फर्स्ट पॉडकास्ट आहे. त्याच्यामुळे थँक्यू सो मच योगेश. एक वेगळा एक्सपिरियन्स तुझ्यासोबत मिळाला आणि खूप छान प्रश्न घेतले. कारण बरेच वेळा काय होतं माहिती, काही जण समोरून जे प्रश्न विचारतात ते नॉर्मल असं असतं की मेकअप करताना काय करावं किंवा हे सगळे असे प्रश्न असतात. पण तू जे प्रश्न विचारले ते वेगळेच होते आणि छान वाटलं मला. येस, थँक्यू सो मच. क्लायंटच्या उपयोगाचे होते. येस, आणि माझ्या ऑडियन्सलाही मला हेच सांगायचं आहे की अजूनही तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत आहात तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा नसेल जरी आवडला, जे काय असेल तर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की म्हणजे त्याने काय होईल की मला पण एक कळेल की तुम्हाला काय हवं आहे आणि काय नको हवं आहे. ओके, तर थँक्यू सो मच एव्हरीवन की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा आणि सगळ्यात शेवटी जाता जाता आपल्या श्रीमंत स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की आपल्या ज्या रियाजी आहेत त्यांचं पेज एकदा नक्की चेक करा, त्यांचे रिव्ह्यूज वगैरे चेक करा आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर त्यांना नक्की कनेक्ट करा. त्यांचे जे काही डिटेल्स असतील ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकून देऊ. ओके, थँक्यू सो मच.